श्री चक्रधर स्वामी की जय। काल परवाची गोष्ट आहे। जालन्यामध्ये आमचे परमस्नेही महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय नामदार श्री राजेश भैयाजी टोपे साहेब यांच्या सहकार्याने जालना शहरामध्ये महाभारत द एपिक टेल नावाचा लाईव्ह शो आयोजित केला होता आणि त्या शोची 2 तिकीटं साहेबांनी माझ्याकडे पाठवून दिली होती, VIP तिकीटे, आणि तो शो पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो। खूपच सुंदर असं कलेचं सादरीकरण तिथं माझ्या पाहण्यात आलं। महाभारतातील जवळपास 40 ते 45 कलाकार स्टेजवरती आपली कला सादर करत होते आणि त्यांची ती कला पाहून, त्यांचं ते सादरीकरण पाहून मी खूपच प्रभावित झालो। प्रत्येक कलाकार संवाद इतक्या उत्कृष्टपणे फेकत होता की त्यांचे संवाद माणसाच्या मनाचा ठाव घेत होता। संवाद, अभिनय, सर्वच काही अगदी म्हणजे प्रभावी रीतीने त्या ठिकाणी तो लाईव्ह शो मी पाहिला आणि माझ्या मनामध्ये विचार आले की एवढा मोठा शो, उच्च प्रतीचे कलाकार संवाद म्हणत होते, ते संवाद सगळे स्क्रिप्ट प्रमाणे म्हणत होते। स्टेजवरती कला सादर करत असताना प्रत्येक कलाकाराला स्क्रिप्ट लिहून दिलेली असते आणि त्या स्क्रिप्ट प्रमाणेच त्यांना त्या ठिकाणी बोलावं लागतं। त्या संवादामध्ये क्रोध प्रगट करावा लागतो, त्या संवादातून प्रेम प्रगट करावं लागतं। जसे संवाद असतील तसे संवाद बोलावं लागतात। जो उच्च प्रतीचा कलाकार असतो ते जसे संवाद असते तसेच तो सादर करीत असतो। शेवटी मनुष्य हा या रंगभूमीवरती भूमिका सादर करत असताना त्याला जसे संवाद लिहून दिले तसे संवाद त्याला ते बोलावे लागतात। रंगभूमीवरती जसे संवाद असतील तसं बोलावं लागतं। त्याच्यामध्ये स्वतःचं काही समाविष्ट करता येत नाही आणि त्याच्यामधून काही वगळल्या जात नाही। दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे बोलत राहणे, दिलेल्या संवादाप्रमाणे अभिनय करत राहणे ही एक कलेची एक फार मोठी बाजू आहे। वास्तविक जीवनामध्ये माणसाला कुणी स्क्रिप्ट लिहून देत नसतं, परंतु त्याला त्या ठिकाणी वास्तविक अभिनय करावा लागतो, वास्तविक कार्य करावं लागतं। आज आम्ही सुद्धा, आमच्यातील बरेच युवा वर्ग आज फक्त दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे धर्मकार्य करीत आहे। ज्ञानाचा प्रचार प्रसार सगळीकडे होताना दिसतो आहे। माईमभट्टांनी लिहिलेली स्क्रिप्ट जो तो वाचतो आहे, स्क्रिप्ट प्रमाणे तो चालतो आहे आणि आम्हाला असं वाटतं की ज्ञानाचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार होतो आहे। पण मी ह्या गोष्टीला ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मानायला तयार नाही। ह्या गोष्टीला मी ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मानायला तयार नाही। हे एक प्रकारचं वैचारिक दुर्बलता असा एक प्रकार माझ्या लक्षात आलेला आहे। मला असं म्हणायचं आहे की दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे बोलत राहायचं, स्क्रिप्ट प्रमाणे दुःख व्यक्त करायचं, परंतु वास्तविक जीवनामध्ये दुःख नाही। दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे आनंद व्यक्त करायचा, पण वास्तविक जीवनामध्ये आनंद नाही। ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही। जी गोष्ट, जे कार्य, जे आपण बोलतो त्या बोलण्याचा स्वानुभव सुद्धा घेता आला पाहिजे।
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हेच सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की अरे तू जे आहे ते कर. तू क्षत्रिय आहेस ना, मग युद्ध कर. तू जे आहे ते कर. नुसतं संवाद लिहून दिल्याप्रमाणे बोलत जाऊ नकोस. ज्ञान देणारा जसे संवाद आहेत शास्त्रामध्ये लिहिलेले तसे संवाद तो वाचतो आहे, स्वतःच्या अनुभवात घेण्याचा तो प्रयत्न करीत नाही. बोलताना तो शास्त्र बोलतो आहे, परंतु वास्तविक जीवनामध्ये त्या शास्त्राच्या विरहित वागतो आहे. हे वैचारिक दुर्बलता आहे. जे बोललं त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सुद्धा त्या जीवनाच्या रंगभूमीवरती त्याप्रमाणे भूमिका घेऊन त्याप्रमाणेच कार्य करणं हा वैचारिक पुरुषार्थ आहे. आणि आपण बोलतो आहोत एक आणि त्या बोलण्याच्या अगदी विपरीत आपल्या जीवनाचं कार्य चालू आहे, हे वैचारिक दुर्बलता आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप क्लेब्यम मास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हे अर्जुना, की क्षुद्र हृदय म्हणजे मनाची दुर्बलता. दुर्बलता म्हणजे काय आहे? वैचारिक नपुंसकपणा. दुर्बलता म्हणजे काय आहे? नपुंसकपणा, षंढपणा. क्लेब्यम मास्म, तू पुरुषार्थहीन होऊ नकोस. हृदयाची दुर्बलता तू सोडून दे, उठ आणि युद्ध कर. आज आमच्यामध्ये कुठेतरी वैचारिक षंढपणा, वैचारिक दुर्बलता दिसून येत आहे. विचारासाठी संघर्ष आणि विचारासाठी युद्ध करणं हे मला फार आवडतं. काल परवाचीच गोष्ट आहे. कर्नाटक मधून किष्किंध पर्वत या परिसरामधून संन्यासी हनुमानाचा रथ घेऊन नाशिकला गेले आणि नाशिकच्या संन्याशांनी तिथल्या साधू संतांनी तो रथ अडवला आणि त्यांना सांगितले की हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी आहे. आणि त्यांचा पक्ष होता कर्नाटकमध्ये किष्किंध पर्वतावरती हनुमानाचा जन्म झालेला आहे. आणि या दोन्ही साधू संन्याशांची तिथं शास्त्रार्थ झाली आणि शास्त्र चर्चा करता करता ते एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर धावून गेले. ही वैचारिक पुरुषार्थ आहे. आमच्या विचारासाठी आम्ही आक्रमकपणे आमचे विचार मांडतो आहोत. आमचे विचार आम्हाला आक्रमकपणे मांडायचे आहेत, कारण वैचारिक आक्रमकता असेल, विचाराचा संघर्ष असेल, विचाराचं मंथन जिथं असेल तिथेच अमृत निघत असतं. मला ते फार आवडलं. दोन्ही पक्ष, एक पक्ष म्हणत होता की नाशिकच्या अंजनेरीला हनुमंताचा जन्म झाला आणि दुसरा पक्ष त्या साधू संतांचा म्हणत होता की किष्किंधला जन्म झाला. आणि दोन्हीही साधू संतांचे पक्ष माघार घ्यायला तयार नव्हते. दोन्ही आपलं विचार, आपलं मत हिरिरीनं आणि प्रभावीपणे आणि आक्रमकपणे मांडत होते. मला त्यांच्यातली ती आक्रमकता आवडली. मला त्यांच्यातला तो वैचारिक पुरुषार्थ आवडलाय. वैचारिक पुरुषार्थ महत्वाचा आहे. वैचारिक षंढपणा नको, वैचारिक नपुंसकता नको. आज आम्ही पाहत असताना ही वैचारिक आक्रमकता आमच्यामध्ये दिसून येत नाहीये. गंगा गई गंगादास, जमुना गई जमुनादास. जो जिकडे जाईल त्या विचाराशी लगेच चला ठीक आहे, आम्हाला काही देणे घेणे नाही, तुमचं खरं तर तुमची जय हो. असे वैचारिक नपुंसक, वैचारिक षंढ माणसं, आणि हे कुठेही मंथन करू शकत नाहीत आणि याच्यातून अमृत निघू शकत नाही. आमचे पूर्वज साधू संत वैचारिक आक्रमकता, वैचारिक पुरुषार्थ जागवणारे होते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की क्लेब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हे अर्जुना, क्लेब्यम म्हणजे षंढ बनू नकोस.
हृदयाची दुर्बलता टाकून दे, उठ, उभा राहा आणि युद्ध कर. एक वैचारिक युद्ध असतं आणि प्रत्यक्ष रणभूमीवरती हातात शस्त्र घेऊन केलेलं युद्ध असतं. आणि दोन्हीमध्ये आवेश, दोन्हीमध्ये आक्रमकता आणि दोन्हीमध्ये आपल्या विचारावरती ठामपणा ही समान असते. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उठून उभं युद्ध करायला सांगतात. परंतु इकडे त्यांच्या म्हणण्याचा दुसरा अर्थ असतो की तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला तुम्ही न्याय द्या. ती भूमिका तुम्ही प्रभावी रीतीने मांडा. त्या भूमिका मांडण्यामध्ये तुमचा पुरुषार्थ प्रगट झाला पाहिजे, तेज प्रगट झालं पाहिजे. आणि हीच गोष्ट नेमकी नाशिकला साधू संतांच्या त्या धर्मसभेमध्ये मला आढळून आली. आणि म्हणून मला ते फार आवडलं की दोन्ही साधू संत इतके विचारावरती ठाम होते, इतके आक्रमक होते की एक पक्ष म्हणत होता की नाशिकला अंजनेरी येथेच हनुमंताचा जन्म झाला आणि दुसरा पक्ष म्हणत होता की किष्किंध पर्वताला कर्नाटकामध्ये जन्म झाला. आणि दोन्ही पक्ष माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांची ती आक्रमकता, त्यांची ती लढाऊ वृत्ती कुठल्या स्वार्थासाठी नव्हती, तर ते शास्त्राचे वचन सिद्ध करण्यासाठी त्यांची ती धडपड होती. मला आठवतंय की आमच्या बाबाजींनी मला एक हे सांगितलेलं होतं की त्यांनी सांगितलं की तू ऐकलं असेल की वाल्या कोळ्यांनी रामनामाचा जप केला म्हणून तो वाल्याचा वाल्मिकी झाला. परंतु हे खोटं आहे. खरी कथा अशी आहे की वाल्याने नारद मुनीला अडवलं आणि नारद मुनींनी सांगितलं की तू हे जे पाप करतो हे पाप तुला भोगावं लागेल, या पापाचे फळं तुला भोगावे लागतील. आणि मग त्यांनी सांगितलं की कशावरून, तर म्हणे या पापामध्ये कुणी सहभागी होत नाही, तू परिवाराला विचारून ये. आणि मग नारद मुनींनी परिवाराला विचारलं, सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या कमाईमध्ये हिस्सेदार आहोत, तुमच्या पापामध्ये नाही. आणि त्या वाल्याचे डोळे उघडले आणि तो नारद मुनीचे पाय धरून म्हणाले की मला मार्ग दाखवा, मुक्तीचा मार्ग दाखवा. त्यावेळेस नारद मुनींनी त्यांना काय सांगितलं, आमचे बाबा मला म्हणले की जग म्हणते की त्यांनी रामनामाचा जप करायला सांगितलं. खोटं आहे ते. त्या नारद मुनींनी वाल्याला सांगितलं की तू असे अनेक महान महान पाप तुझ्या हातून घडलेले आहेत आणि ह्या पापातून तुला जर मुक्त व्हायचं असेल तर बद्रिकाश्रमाला जा आणि जिथे श्री दत्तात्रय प्रभूंनी ते 3 बालक केलेले ब्रह्मा विष्णू महादेव त्यांच्या स्त्रियांना दान दिले आणि त्यांच्या स्त्रियांचं सौभाग्य परत केलं, असं जे ब्रह्मा विष्णू महादेवाला त्यांच्या स्त्रियांना दान दिले ते दत्त आणि आत्रीचे पुत्र, त्यांचा जन्म ज्या भूमीवरती झाला ते भूमी तीर्थक्षेत्र बनलेलं आहे, महान क्षेत्र बनलेलं आहे. तू त्या तीर्थक्षेत्राला जा, बद्रिकाश्रमाला, आणि तिथं तू नुसतं बसून राहा धरणं धरून. तू जसं जसं त्या ठिकाणी तुझा काळ जाईल तसं तसं तू त्या पापातून मुक्त होशील आणि एक दिवस तुझं संपूर्ण पाप निघून जाईल, तू सत्वगुणी बनशील, तू संत बनशील. आणि त्या नारद मुनींच्या त्या निरोपणानुसार, मार्गदर्शनानुसार आणि तो वाल्या बद्रिकाश्रमाला जाऊन त्या पवित्र भूमीवर श्री दत्तात्रय प्रभूंच्या जन्मस्थानी एका वृक्षाखाली बसला आणि 1000 वर्ष बसला. त्याची ती निष्ठा, त्याचा तो दृढ निर्धार आणि ती सत्वभूमी सोडून तो कुठेच गेला नाही. आणि हळूहळू त्याच्या ठिकाणचे सगळे दोष लुप्त होऊन गेले. कारण तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. इतर ठिकाणी केलेले पाप ते पुण्यक्षेत्री गेल्यावर नाश पावतात. त्याप्रमाणे इतर ठिकाणी केलेले, दरोडेखोरीमध्ये केलेले अनेक प्रकारचे पाप त्या पुण्यक्षेत्री म्हणजे त्या बद्रिकाश्रमाला श्री दत्तात्रय प्रभूंच्या जन्मस्थानावरती जाऊन तो बसल्यामुळे ते सगळे पाप नाश झाले आणि तो त्या पापातून मुक्त झाला. आणि एक दिवस त्याला अशी सिद्धी प्राप्त झाली की त्याला भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान झालं. 10,000 वर्ष भूतकाळामध्ये या पृथ्वीवरती काय घटना घडलेल्या आहेत हे त्याला दिसू लागलं. वर्तमान काळामध्ये काय चाललेलं आहे या ब्रह्मांडामध्ये ते त्याला दिसू लागलं. आणि भविष्य काळामध्ये पुढे 10,000 वर्षापर्यंत इथे काय घडणार आहे हे त्याला दिसू लागलं. अशी सिद्धी प्राप्त झाली. आणि ह्या सिद्धीच्या बळावर त्याला असं दिसू लागलं की अयोध्येचा राजा दशरथ, त्याला 4 मुलं आणि त्या मुलापैकी राम
हा वनवासाला जाणार, त्याची पत्नी सीता रावण पळून नेणार आणि त्या ठिकाणी रामायण घडणार, रावणाचा वध होणार, हे सगळं त्याला दिसायला लागलं आणि त्यांनी रामायण लिहिलं. 10,000 वर्ष आधी त्याला रामायण सुचलं आणि ते लिहिलं. तर हे सिद्धी ज्याला त्याला प्राप्त झाली, ती सिद्धी प्राप्त झाली कुठे? बद्रिकाश्रमाला. ही घटना आमच्या बाबांनी मला सांगितली आणि सांगितलं हे सत्य आहे. परंतु सत्य सांगण्यामध्ये तुझ्यामध्ये, तू जर सांगितलं तर तुझ्या ठिकाणी जर वैचारिक निर्बळता असेल, वैचारिक शंडपणा असेल, तर तू सांगण्याची हिंमत करणार नाहीस. आणि तुझ्या ठिकाणी जर वैचारिक पुरुषार्थ असेल, वैचारिक पराक्रम असेल, तर तू ठामपणे जगाला सांगशील. त्यांनी सांगितलं हे सांगणं, विचारावर ठाम असणं हा वैचारिक पुरुषार्थ आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जो वैचारिक पुरुषार्थ आहे, आपल्या विचारावर ठाम राहणे, आपल्या सिद्धांतावर ठाम राहणे आणि हे सत्य जगाला सांगणे, याच्यामधूनच जगाचं कल्याण साधलं जातं. वैचारिक ठामपणा असेल तर तिथे मंथन होतं आणि मंथन झाल्यानंतर तिथून अमृत निघतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की मथन की जे मग नूतन होय. आणि जे विचारावरती ठाम असतात, आपले विचार ते कुठल्याही याच्यामध्ये ते सत्य विचार ते समजून घेतात आणि सत्य विचार कुठल्याही परिस्थितीमध्ये ते सत्याचा पक्ष सोडत नाहीत. ते असे वैचारिक पुरुषार्थ प्रगट करणारे, वैचारिक पुरुषार्थ पराक्रम करणारे जे असतात ना, तेच समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतात. नाहीतर ज्यांच्या सान्निध्यात गेले की तिथले विचार धारण करायचे आणि आपले विचार सोडून द्यायचं, ही वैचारिक दुर्बलता आहे, हा वैचारिक नपुंसकपणा आहे. आणि हा वैचारिक नपुंसकपणा हा घातक असतो. आणि म्हणून नाशिकला जो 2-4 दिवसापूर्वी प्रकार झाला, तो प्रकार मला आवडला. दोन्ही साधू संत आपल्या विचारावरती ठाम होते. आणि एक पक्ष म्हणत होता की अंजनेरीला जन्म झाला, दुसरा पक्ष म्हणत होता की किष्किंध पर्वतावरती झाला, आणि दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते. हा वैचारिक पराक्रम, वैचारिक पुरुषार्थ हा गरजेचा आहे. आज त्या वैचारिक पुरुषार्थाची गरज आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.